तेव्हा का अजून मी भेटत लो जाऊ बाबा डोळ्यात पडून गेली तर काय काय खातोय का त्या भागातल्या सभासदांनी त्यांच्यावरती प्रेम केलं 3 पिढ्याला तिथे निवडून पाठवलं काय केलं कारखान्याची वाटलं आणि अशा काही गोष्टी करायच्या चुकीचं वागायचं दमदाट्या करायच्या आता ते कोणी ऐकून येणार नाही आज आपण सर्वजण आपल्या मालेगाव कारखान्याच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काय करायचं या संबंधांना विचार करण्याकरता आपण एकत्र आलेलो आहोत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी आपल्या वडवडिलांनी जुन्या जयंत्या माणसांनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यावेळेला त्यांना 450 रुपये द्यायचे एक शेअर अर्ध्या एकराचा टाकला होता ते सीएचे पैसे भरायचे सुद्धा त्या काळात शेतकऱ्यांच्या पैसे नव्हते अनेक शेतकऱ्यांनी शेअर घेण्याकरता घरातलं धान्य विकलं सोनं नाणं मोडलं कर्ज काढलं पावणे पैसे आणले आणि अशा पद्धतीनं हा माळेगाव कारखाना आपल्या पुतळ्या माणसाने सुरू केला मुलासाठी केला पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा आपण सगळे म्हणजे शेतकरी आहोत शेतकरी आपला व्यवसाय आहे आणि आज शेतीमध्ये 2 पैसे मिळवायचे असतील आणि त्यातला आपला हा साखर कारखाना उसाचा धंदा आहे 60 वर्षामध्ये कारखानदारीमध्ये अनेक शेतकरी झाले कारखाने मोठे झाले डिस्लरी प्रकल्प सुरू झाले कोजेचे प्रकल्प सुरू झाले इतरांचे प्रकल्प सुरू झाले बघासपासून पदार्थ तयार प्रकल्प सुरू झाले आणि अशा पद्धतीनं आपल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होत गेलं की त्यातून अधिकचे 2 पैसे मिळाले त्याच पद्धतीने आपल्या कारखान्याने सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केलाय 1000 टनाचा कारखाना 1500 झाला 2000 झाला 2500 झाला 4000 झाला 7500 झाला 8,500 चालतोय हे परिवर्तन घेतलेला प्रकल्प झाला इथोनाचा प्रकल्प झाला कोजेचा प्रकल्प झाला कॉलेज झालं कार्यालय झालं आपल्या सर्व सभासदांना त्याची सोय झाली प्रपंचाला 2 पैशाचा हातभार लागला कॉलेजच्या सुविधेमुळं मुलं शिकली मुली शिकल्या जगाच्या पाठीवर दे आपल्या सभासदांची मुलं मुली गेली आणि अशा प्रकारचं परिवर्तन आज आपल्या ह्या कारखान्यामध्ये चालू आहे काय चाललंय काय झालं का गेल्या 5 वर्षामध्ये अहो आपले खलाटे निवडून आले निवडणूक अधिकाऱ्यांना जाहीर केलं निवडून आले तर सर्टिफिकेट दिलं 17 नंबरचा फॉर्म दिला बिचारा घरी गेला त्याने पुन्हा मतमोजणी घ्यायला लावली बारामतीतले गुंड गोळा केले एकापैकी केले आणि याला पराभूत झाल्याचं जाहीर केलं आणि त्याचा उमेदवार निवडून आले जाहीर केलं म्हणजे इतके गुंड गेले जगाच्या पाठीवर कुठं पाहायला मिळायचे नाही काय करायचं
तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ना निवडून कोणतं म्हणताय 12-12.5 मतदान झालं ते 46 मध्ये बांधले झाले काय केलं त्या पेट्याला सील केलं नाही पेट्या उचलून गेल्या खाली जागी ठेवल्या दाखवून बाहेरचं माणसं ठेवलं दाखवलं आणि त्याच्या मतपत्रिका 4 माणसं रात्रीची आत सोडली आणि त्यांनी काय काम केलं आपल्या बॅलेच्या पत्रिका त्याला शाहीची रेग मारली शाहीची रेग मारली पत्रिका बाद होती आणि अशा पद्धतीनं 46 पत्रिका बाद केल्या आपल्या खराट्यांना पराभूत जाहीर केलं काय चाललंय आज निवडणूक लागायची मुदत संपली सरकार कायद्याप्रमाणे निवडणूक आहे ही निवडणूक बघायची आहे की ज्या लोकांनी हा कारखाना शेअर घेतले त्या लोकांमधून संचालक मंडळ निवडायचा अधिकार त्या सभासदांना आहे करू द्या त्याची त्यांना कुणाला निवडायचं तेवढं निवडू द्या करू द्या कागदाच्या नवीन मुलाला हाता केलेल्या चांगला करत कारभार करतील काय नाही आम्हाला सांगितलं म्हणजे तुमचं वय झालंय आता मला खायला गरज नाही मग त्या खाण्यासाठी कारखान्यात बंद वय बघा काही बोलतात अशा काही गोष्टी करायच्या चुकीचं वागायचं दमदाट्या करायच्या आता ते कोणी ऐकून येणार नाही मागच्या वेळेला सरकार वेगळं होतं आताच सरकार न्याय देणारं सरकार आहे त्या सरकारच्याकडे आपण जाऊ शकतो आपल्यावरती होणारी अन्यायाची दाद त्याच्यावर मागू शकतो अशी आजची परिस्थिती आहे काय घाबरायचं कारण आता काय लोकांनी सांगितलं म्हणजे सगळे याद्या चालल्या स्वसाठी थकबाकीच्या याद्या चालल्या आता भारतात काय कोणाच ठेवून नसतात त्याच्यानंतर कोणाचं साहेब पण त्याच्या याद्या चालल्यात बाकीचं काही इतर आहे त्याच्या याद्या चालल्यात त्याला बोलायचं दम द्यायचा कोण कुठं कामाला इच्छित याद्या चालल्या गेल्या मागच्या इलेक्शनला आमचे सर आहेत येसगर सर त्याचे जावई आसामला कलेक्टर होते त्या कलेक्टरला फोन केला म्हणजे तुझ्या साथ्याला सांग मला आम्हाला मध्ये आला बघा कुठे अन्याय चाललाय त्याने मी केला फोन काय करणार म्हणजे अशा पद्धतीचा विचार ज्या संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाला त्या संस्थेचं भलं वाईट करण्याचा अधिकार आहे त्याला ठरवू द्या तर ह्याच्या कारभाराची पद्धत म्हणजे काय सांगायचं तुम्हाला ते बघा 2 शुगर साखर कारखाना त्यांचा आहे छत्रपती कारखाना त्यांच्या अधिपतीखाली चालतो तो 2 शुगर कारखाना 2,500 टनाचा असताना तो 7,500 झाला आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना आज म्हणजे दिवस म्हणजे गोठतोय अशी अवस्था आहे दोन्हीकडे हेच आहे काय यांचा तुमच्या आमच्याबद्दल प्रेम मला सांगा काय यांना नैतिकाधिकार आहे आमच्या प्रपंचावरती बोलायचा कितीतरी गोष्टी आहेत आणि हे जे चाललंय हे अतिशय चुकीचं चाललंय हे आपण थांबवलं पाहिजे हे आपण या थांबवलं तर अडचण होईल इतक्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला जमती त्याला जमती बघतो सांगतो धावतो बघा अजून मी भेटत लो नको बाबा डोळ्यात पडून गेली काय काय खातोय का एकडे
बारामतीत आलं का ते बरेचसे पुढारी बेकार आहेत जाऊन नाही त्यांच्या चांगल्याला चांगलं म्हणायचे त्यांच्याकडे तयारी नाही बरोबर बरोबर म्हणायची तयार नाही आता इलेक्शन लागलं आम्ही पॅनल ग्रुप असं दिसलं त्याला आम्हाला निरोप आपण एकत्र बसू तुम्ही 5 वर्षाची चेअरमन राहा संचालक म्हणून तुमचं तुम्ही निवडा आमचं मी तुम्हीच निवडा बघा राजामध्ये झाला अहो कोण सत्ता सोडतं का सोसायटीचा कमिटीचं बाहेर व्हायचं म्हणलं तर त्याचा जीव खालीवर होतोय इथं माळ कारखाना सध्या कोण सोडते पण नुसते दिशा बोलता आम्ही सांगितलं मला बाबा आम्हाला तुमचं ते काय काळजी नको आणि ती आम्हाला सीट नको आणि तुमचं चेअरमन नको आम्ही आमच्या लोकांत जाऊ लोकांच्या बरोबर चर्चा करू लोक जातात त्याचे आम्ही करू काय चुकलं का वेगळे खावायचे वेगळे 7 महिन्यापूर्वीच निवडणूक झाली छत्रपती कारखान्याची पृथ्वीराज बापूंनी तयार केलं मेळावा बोलावला त्या मेळाव्यात सर्व पक्षी मेळावा म्हणजे मी याला आले बसले काय सांगितलं म्हणजे सगळे अधिकार तुम्हाला चेअरमन तुम्ही संचालक म्हणलं तुम्हीच निवडा काय अडचण नाही मी नुसतं तुम्हाला मार्गदर्शन करायला ना विचार बापू पोळ काय सांगायचं होय म्हणलं बसायचं पियाला ठरवायला मग बापाला सांगितलं म्हणजे तुम्हाला 21 पैकी 7 मला 7 आणि बर्डे मला 7 आता ह्यांची 7 कुठे चालायची खेळ का टिपी का खेळ सगळ्या तसा ते आपल्या प्रपंचाचं आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या कारखान्याचं वाटून होऊ द्यायचं नाही ते आपण सर्वजण समजून घ्या जर कारखाना आपला चालला नाही तर आपल्याला काय अवस्था होईल तर आपल्याला उसाचा धंदा बाजूला करणार आपल्या शेजारचे छत्रपती कारखाने आपले पाहुणे त्यांची काय अवस्था झाली बघा पटल्याचा कारखाना तुटत होता त्याची काय अवस्था झाली बघा साखरवाडीच्या मंडळीची याचा आता कारखाना सुरू झालाय नव्हता काय अवस्था झाली बघा पाटणच्या कारखान्याची काय अवस्था झाली ती आपली अवस्था होईल केलं नाही जमायचं त्याचं कारण नसेल त्याने केलं मोठे कारखाने 2,500 कारखाना 17,500 केला सभासद म्हणाल तर एक बी नाही हेच एकटे सभासद सगळ्या दिवस गोळा करणार आता या सीजनला काय केलं आपल्या तिन्ही कारखान्याचे चेअरमनला बोलावं छत्रपती सोमेश्वर माळेला बसले म्हणजे 28 रुपये ऍडव्हान्स काढायचा 28 रुपये काढायचा याचं काय चाललं नाही हो हे मोबाईल म्हणायला लागलं 28 ऍडव्हान्स काढला पलटण कारखाने 31 काढला साखरवाडीने 31 काढला कोण थांबते तुमच्यासाठी सगळा गेट घेतला तिकडे गेला तेच आपण 31 रुपये नंतर दिले कारखाना बंद झाल्या अगोदर दिले असते आपला 8-6 लाख 1.5 लाख टन अजून कृषी वाढला तर आणखी 2 पैसे मिळाले असते त्याला काय भीती नाही त्यांच्या कारखान्यावर मिळालं पाहिजे हे सगळं चाललंय की त्यांच्यासाठी चाललंय तुमच्या आमच्यासाठी काय मग आपण सगळे सावध व्हा जागे व्हा लक्षात आलं का नाही तर आपलं काय करायचं समजून घ्या आता तिथं सांगतात की म्हणजे माळेगावचा कारखाना 7,500 कारखाना केला म्हणून म्हणजे ते नदीचं पाणी दूषित झालं अहो ते पाणी दूषित होऊ नये म्हणून तुमच्या संचालक मंडळानं 8,86,00,000 रुपये खर्च केल्या चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च केला हे सांगायचं राहून गेले 7,500 कारखाना झाला म्हणून पाणी नाही खराब झालं शोक्त का बोलायचं काही बोलायचं त्याला पर्याय दुरुस्त करता येतात ते पाणी वेगळ्या पद्धतीने शुद्ध करता येत मशीन लावली चुकीच्या माणसाकडून लावली चुकीच्या पद्धतीने लावली ते झाकून ठेवायचं 7,500 कारखाना केला 4,000 म्हणून पाणी खराब झालं पाणी खराब होतं त्याच्यासाठी सोल्युशन आहे पर्याय मध्यंतरी ते प्रल्हाद पटेल केंद्रीय मंत्री आपल्या गावात आले होते ते आमच्या युवराज पाटलाकडे मुक्कामाला होते भाजपचा एक नियम आहे
म्हाताऱ्याने कुठल्या हॉटेलात उतरायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं. मग ते आमच्या युवराज पाटलाच्या घरी उतरायला आले. त्यांच्याकडे पर्यावरणाचं दिल्लीचं जगात देशाचं खाते. काकाला मी बोलून घेतलं. सकाळी उठल्यावर म्हणलं काका जरा बोलू आपण त्यांच्याकडे. आम्ही गेलो, बोललो त्याला. मला साहेब असं असे असं असे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला दोघांना सांगितलं तेव्हा मी पुढच्या 2 महिन्यात येणार आहे. त्यावेळेला दिल्लीची माझी टीम येईल. मी राज्याची टीम सुद्धा बोलवतो आणि नदीचा सर्वे करू आणि त्यात काय उपाययोजना करायची त्या मार्ग आपण काढू. टीम आल्याला कळलं काय केलंय बाजारानं. सगळे कामरे मोखवलं केलं, पाणी धुवून लावलं नदीचं. की ते कळलं नाही पाणी कुठं पाणी खराब होते, कुठं खराब येते. इतकी आपली मदत असं नाही. त्यांनी केलं नाही ते नाही. ते केंद्र मंत्री करत होता त्याला करू दिलं नाही. काय सुद्धा नाही त्याला. इतकंच काय छत्रपती कारखान्यामध्ये उभा करताना पवारसाहेबांचे वडील आबा त्या कारखान्याचे फाउंडर डायरेक्टर, अजितरावचे वडील तात्यासाहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर व्हायचे. अजितरावचे दुसरे चुलते आप्पासाहेब त्या कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन आणि एमडी. आजीराव त्या कारखान्याचे डायरेक्टर. त्या भागातल्या सभासदांनी त्यांच्यावरती प्रेम केलं. 3 पिढ्याला तिथे निवडून पाठवलं. काय केलं? कारखान्याचे वाटला. काय झालं तुमच्या सुतक नाही, तुमच्याबद्दल काही नाही. आपण सावध व्हा. आपल्या मुलाबाळाच्या प्रपंचाचं बघा, नाही तर काय करा नाही. आम्ही अनेक जणांना म्हणतो अहो 67 सालापासून बारामती तालुका तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला मतं देतो. पहिल्या इलेक्शनला मतं दिलं, तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, राज्यात गेला. पुढे आले, कोणी दिल्लीला गेलं, कोणी मुंबईला आलं. त्या 2 लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली. त्या मताचा कोणी पैसा मागितला का? त्या मताबद्दल त्याला जेवण मागितलं का? त्या मताला जाताना वाहन मागे जाऊ, जाण्याचा खर्च मागितला हो. प्रत्येक सभासद पदाच्या खर्चाने आला, मताच्या घेणं आला, मग त्यांना दिले, मोठे केले. त्यांनी कसं वागायला पाहिजे की ज्या सभासदाने आम्हाला मोठं केलं त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. काय जाणीव आहे? तुमच्या कच्च्या बच्च्याच्या तोडचा घास शिकावून गेला नाही. छत्रपती कारखान्यामध्ये अडचण झाला, आज माळेगाव अडचण येते. त्यांनी आता पत्रकार परिषद सांगितलं म्हणजे असं असे आम्ही आकडेवारी तुम्हाला सगळी देणार आहे. आम्हाला थोडंफार कळतंय. किती खोटं बोलायचं. आता तुम्ही मला सांगा, माळेगाव कारखाना 60 वर्ष झाली, कधी पतसंस्थेचं कर्ज काढलं नाही. बघा, माणूस कर्ज खाजगी सावकाराचं केव्हा काढतो? सोसायटीचं कर्ज मिळायचं थांबलं तर बाकीदार झाला. राष्ट्रीय बँकेकडे जातो, तिकडे थकबाकीचं थांबलं मी तो खाजगी सावकाराकडे जातो का नाही? तसं त्याच जिल्हा बँकेत पैसे देणार, राष्ट्रीय बँका पैसे देणार, म्हणून हे पतसंस्थेकडे पैसे मागायचे. म्हणजे काय आपल्या कारखान्याची आपण वाढ किती पती वाढवली बघा. ₹23-24 कोटी त्यांनी काढले, तेव्हा मध्यंतरीचा पगार पैसे झाले. आता मध्यंतरी 32 रुपये दिले, कर्ज काढलं. काल सुद्धा 100 कोटी काढले. कर्ज काढायचे पैसे दिले. आता तुम्ही मला सांगा, हे 32.5 द्यायला यांना पैसे नाहीत, पुढचं फायनल कशाचं देणार? तुम्ही द्या. कर्ज काढाय जी साखर आहे, जे अल्कोहोल आहे, जो विजेचा पैसा आहे, तो वजा जाता सुद्धा यांच्याकडे पैसे नाही. काय तुम्हाला दिलेले 3200-3250 हे सुद्धा कर्ज काढून पूर्तता केलेली. पुढचं पेमेंट कसं होणार मला?
तुम्हाला सगळ्या मी किती साखर शिल्लक आहे त्याचा हिशेब देणार, बाजारभाव किती हिशेब देणार, त्यात उचल किती केली राहते, पोत्याला किती पैसे राहिले त्याचा हिशेब देणार आहे. लक्षात का? त्याच्यानंतर अल्कोहोल मधून किती पैसे देणार आहेत, बाकीच्या वेजेचे पैसे किती देणार आहेत आणि मग सभासदाला भाव द्यायला पैसे कुठून आणणार हे सांगायचे. आपण आयला त्याला विचारा बाबा काय करणार आहे. आपले डिस्प्ले 25-30 कोटीचे असेल ते एवढा 100 कोटी कर्ज काढले. 100 कोटी मजूर कर घेतल्यात, 10 कोटी रुपये उचलल्यात, आता बाकीच उचलायचे. तुम्ही सांगा तर बागायतदार 12 रुपयाचे कसा होतो, असो भांडवलदार रुपयाचे कसा असतो. अशी आपल्या कारखान्याची अवस्था त्यांनी केलेली आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय आपल्या सगळ्या आपल्या समाजात अडी अडचणी आहेत ना. हिवे दावे तो पंचायतीला मला समजला, सोसायटीला तसा म्हणला, आमच्या वेळेस तसा म्हणला, मला पाणी अडवलं, सगळे डोक्याचं काढ. हे जर आपण डोक्यात ठेवून बसलो तर आपलं सगळं आड. मगाशीच कोणतरी सांगितलं आपण सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आपलं जे काय पॅनल आहे ते शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी उभं केलेलं पॅनल आहे. शेतकरी त्याची जात आहे, शेतकरी त्याला पक्ष आहे आणि अशा पद्धतीचं आपलं हे पॅनल आहे. तुम्ही आम्ही सगळेजण आपण नेते आहोत, कार्यकर्ते आहोत. आपण सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. खूप गोष्टी आहेत. आता बघा त्यांची बी यादी येईल, काची यादी आली ती म्हणतात कुठे यादी खोटी होती, कुठे नव्हती. यादी खरी होती म्हणून लोकांच्या तक्रारी गेल्या, मग ती बदलायची ठरलं. बदलायचं कसं, मग मुलाखती घ्यायची, ती यादी खोटी होती म्हणायची. आता तुमच्या ऑफिसात यादी बाहेर पडली, खोटी म्हणायची होय, कसं सांगायचं खोटी बाबा खोटी. आता खरी यादी बाहेर, त्या यादीमध्ये या मागच्या चुका करणारी माणसं असणार आहे. त्याला त्या जनरल कुठल्याही सहकारी संस्थेची जनरल मीटिंग हे सुप्रीम कोर्ट असतं. ते जो निर्णय करतो फायनल असतो. आपल्या काय महिन्यात जनरल बोलले, आपल्या संचालक मंडळानं काय केलं, जनरल मीटिंगचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय उचलून जावला, खोटं प्रोसिडिंग लिहिलं आणि आपल्या पुढे ठेवलं. आपण सगळेजण एकत्र आलो, ते हालून पाडलं म्हणून तुमची आमच्या आजी निवडणुकीला तुम्हाला संधी आहे. ती गाव 11 जोडली असती, त्यांनी मुंबईची यादी पाठवली असती, हे उमेदवार जागा तुम्हाला बसायला बोलायला संधी नसते. अब काय सांगायचं तुम्हाला. छत्रपती कारखान्यात 33,000 सभासद केले, 32,000 मूर्ख आहे. त्याच्या 15,000 समाजाला कायच नाही. ती येतात दर आठवड्याला महिन्याला येतात 5 किलो साखर आणि जे जनरल मिटिंगला पुढा घेऊन जातात. त्याला ऊस नाही, दाट नाही, त्याला ऊस पेपाला त्याला त्यांची साखर द्यायची. अशी अवस्था आहे. तीच अवस्था आपल्यामध्ये करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही असं जे काही नवीन सभासद केल्या त्यांना ऊस नाही, नुसत्या जमिनीत पैसे यांनी भरले, मतासाठी सभासद केल्या. का हे कारखाना त्यांना संपवायचा आहे. हा कारखाना का संपवायचा, तर तुम्ही जे 12, 14, 15, 17,000 टन ऊस गाळता तो ऊस त्यांच्या कारखान्यात पाहिजे. तो जर त्यांच्या कारखान्यात द्यायचा असला तर तुमचा कारखाना थांबवला पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न. आणि तुम्हाला माहिती आता तिथं बघा 28 रुपये दिले, लय तर 100 रुपये देतात, सगळं द्याच. आता आपलं केलं 31 कर्ज काढ, पुढच्याला काय नाही. ही सगळी वादात केलेली आहे. काय केली, खर्च कसे केले, तर काय सांगायचे. 6 लाखाचं बिल 10 लाखाचा चेक निघतो. आपल्याकडे कागद आहे, लक्षात आलं का. इतक्या गोष्टीत काय काय अनेक गोष्टी आहेत. काय बोलायचं. आणि अशा पद्धतीचा
बरोबर आहे. आता तो एवढी घातला ना आपला एक नंबरचा चुकीचा माणूस त्याला 3 कारखाने बंद पाडले. पाट्याचा कारखाना ते तिथे चेअरमन असताना तेव्हा डायरेक्ट आपल्या एवढी असताना बंद पाडला. दुसऱ्या नंतर मधला कारखाना बंद पाडला. ते नंतर बीडचा कारखाना त्यांनी बंद पाडला आणि ती पात्र आपल्या इथं आणली. 60-60 लाखाची मला लगेच करतोय. अरे सगळे संपवायचे तुम्हाला. सभासद चुकीची वाढवायच्या, कर्ज करून ठेवायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. जो कारखाना तुमचा महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना, एक आदर्श कारखाना समजलं जायचं. माळेगावच्या सभासदाला मान सन्मान होता. 4 पावल्या तुम्ही गेला माळेगावचा कारखाना सभासद म्हणलं माणसं समोर बसून जागा तुम्हाला देत होती. काय असतंय आपल्या कोणामुळे अनेक गोष्टी. आताही त्यांनी करून ठेवल्या मोजा फेडायच्या. मग पुन्हा छत्रपतीच्या पाठावर पटपट जायचं का आपण नाही जाऊ का. आपल्याला माहितीसाठी सांगतो माळेगाव कारखाना कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. जेव्हा का वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, यशवंतराव मोहिते साहेब सहकार मंत्री होते, त्यांचा कृष्णा कारखाना चांगला चालायचा. ते आजूबाजूचे शेतकरी इतर कारखाने उच्चाला घालायचे. वसंतराव दादा मुख्यमंत्री असल्यामुळे म्हणायचे यशवंतराव नका त्या नवीन कारखान्याचं उसानं ती नवीन जन्माला आली बाहेर मरून जाते. त्याने नुसतं म्हणायचं खाली ऊसतोड चालू असायची. मग त्याने झोनीचा कायदा केला. तो कायदा असा केला की दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाळायचा असला तर त्या कारखान्याची परवानगी घ्यायला पाहिजे. आता कोण परवानगी देणार हो. आपलं तर अर्ध फूट मार्केट केल्याशिवाय पर्याय आपल्याला काय करायचं. असे महाराष्ट्रात अनेक काय कारखाने आहेत. आम्ही ते मुंबईला साखर संघात मिटिंग झाली आणि 5-7 कारखाने चेअरमन आम्ही एकत्र आलो. त्यात कृष्णाकार म्हणजे आपल्या विखे पाटलांच्या कारखान्याचे चेअरमन होते, काळे साहेब होते, कोले साहेब होते, मुरकुडे साहेब होते, मी होतो, सगळे होतं. आमचं बसून ठरलं तुला आता सरकारचं काय आपला घ्यायचं आपण कोर्टाचा ठरलं आमचं. म्हणजे 8 दिवसात बसू आपण निर्णय घेऊ. आम्ही 8 दिवसात मी मुंबईला गेलो, कोणीच नाही. मी फोन केले मला बसायला ठरलं का त्यामुळे आमचं कॅन्सल झालं. आम्हाला फोन आला आम्हाला काय करायचं. आता आपलं पोट जळतंय. आम्ही म्हणजे आपण नाही थांबायचं. मग आम्ही वकील रोडका सोबत केली. रामराजांनी आपल्याला मदत केली. आम्हाला एक वकील रोड दिले. आम्ही वकिलाच्याकडे गेलो, भेटलो. मला भाऊ आमचं असं असं आहे. ते म्हणजे आपण करू नक्की यश देत. मग त्यांनी सांगितलं आम्हाला 2 पक्षकार द्या. ते 2 पक्षकार असे द्या की एक विधवा बाई आहे, तिच्या नावावर जमीन आहे, ऊस आहे, कुठं सभासद नाही. आणि एक असं खातं, एक असं पक्षकार द्या किंवा अपंगाचं खातं आहे, त्या खात्यात नावावर ऊस आहे आणि तो कुठे सभासद नाही. आम्ही 2 पक्षात दिली माणसं. वकीलपत्रावर सह्या दिल्या, ह्याच्यावरती सह्या दिल्या, प्लेटवर सह्या दिल्या, केस चालू झाली. मित्रांनो तो निकाल माळेगाव कारखान्यासारखा झाला. नेत्याला सहन झालं नाही. त्याने साखर संघाला सांगितलं सुप्रीम कोर्टात अपील करा. सुप्रीम कोर्टात अपील केलं. केस उभी राहिली. राज्याचा प्रश्न असल्यामुळे फुल बेंच पुढे म्हणजे 11 जजेस पुढे केस चालू झाली आपली. आणि त्या केसचा निकाल माळेगाव कारखान्यासारखा लागला. महाराष्ट्रातला ऊस पिकवणारा शेतकरी जे काय कारखान्याचे कारभारी असायचे त्या दोन्हीमुळं ऊस कुठं बाहेर घ्यायला लागलं तर त्या विरोधकाला थांबवायचे. त्याच्या ऊसाचं नुकसान करायचं. एकच गाडी तोडाय पाठवायची. पेमेंट वेळ द्यायचं नाही. कुठं जातो येतो अशीची अवस्था होती.
ती अवस्था या निकालामुळे सगळी संपली आणि महाराष्ट्रातला महाराज शेतकरी मुक्त झाला. ज्याने पिकवलेला ऊस आहे त्या जेवढा त्या कारखान्यात नोंदला असेल तेवढाच घालायचा. त्यांनी बाकीचा कुठेही घालायला त्या कोर्टाने परवानगी दिली. सरकारला कायदा दुरुस्त करायला लागला आणि म्हणून आपली कारखानदारी जिवंत राहील. अनेक अडचणी आणि अशा अडचणीला माळेगावला तोड दिलेलं आहे. माळेगावला या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतलेला आहे. तुम्हाला काय सांगायचं, आपली रिकव्हरी 11:15 तिकडची रिकव्हरी 13 13:30 कोल्हापूरच्या भागातली. मग ते आपण त्याची इतका भाव द्यायचो तितका शेतकरी त्यांना विचारायचा अरे त्याची 12 रिकव्हरी 120 किलो साखर आहे, आपली 120 13 रिकव्हरी 135 किलो साखर आहे, 15 किलो साखर आमचे पैसे कुठे आहेत. जागृती झाली. आज मराठीच्या सगळ्या मंडळीचं म्हणणे माळेगाव कारखाना विरोधकाचा असावा, त्याने भाव दिला की बाकीच्या भाव द्यावा लागतो, आम्हाला पैसे मिळतील. ही जबाबदारी आपली आहे. आपलं भलं करून घ्यायचं, शेजारीचं भलं करायचं, त्याचा आशीर्वाद घ्यायचा, हे आपल्याला काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगायला सांगेन त्याच्या दमदाटी येत्या, निरोप येत्या. आम्हाला तर रोजच निरोप आहे. आपण बसू आता कुठं बसता याच्या मोठीच्या नादाला लागत. आपली बारीक मंडळी छोटी छोटी कुठं वाटून करून घ्यायचं. आम्ही म्हणलं बाबा आम्हाला माहितीसाठी सांगतो. ते मला चेअरमन करतात 5 वर्ष चेअरमन, बाकीचं सगळं तुम्हाला. तरी मी त्याला नाही म्हणतो, मी तुमच्या त्या बसायचं म्हणतो. काय घडत ते घडत. मला दाखवता काय तालुक्यात एक माणूस चेअरमन होत असताना करणारा लक्षात राहता. पण नाही, आपण 40-50 वर्ष, मी 65 वर्ष राजकारणात आहे. 65 वर्ष आपण लोकात राहिलो, लोकांची सेवा करत आलो. तीच सेवा आपल्याला टिकवायची. नाही तर मायला नाही का कोणी काढा बघा पोळे सुटला असता. सोसायटी पोचवायला ना पोळे सुटतोय. कारखान्यात काय चेअरमन व्हायला काय झालं, काय करीत सांगा बरं मला. पण मला नको म्हणून सांगलं, तुमच्या बाबा ते सोडावली पोळी मला नको, मी आपल्या जनतेत राहील. आणि अशा पद्धतीनं आम्ही आपल्या त्यांना नकार दिलेला आहे. आपल्या भरोश्यावरती आपला कारखाना आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. आपल्या कारखान्यातून आपल्या प्रपंचाला हातभार लागेल असं काम करायचंय. तरी झालेलं नुकसान भरून काढायचंय. नवीन उद्योगधंदे उभे करायचे, नवीन प्रोडक्ट उभे करायचे आणि पुन्हा कारखान्याला आपल्याला प्राप्त करून द्यायचं काम करायचंय. एवढंच या किंमत सांगतो. म्हणून आपण कुणी त्यांनी किती देवता ठेवले अजिबात देऊ नका. काय खातोय काय खातोय. आपण आता गटवाला शिका. आता आमचं आम्हाला तर माझ्यात पाहुणा लावलं मग त्याला बारामध्ये नाव काढलं की आम्ही आवडतोय. आणि तुम्ही त्याच्या घरा शेजारी जाऊन वाढताय. मग आमचं भांडण तत्वाचं आहे. आम्ही काय शिवेगळं करतो लोकांना. आपलं तत्वाचं भांडण चालू ठेवू. अनेक गोष्टी वेळ पडल्या सांगेल मी तुम्हाला की कशा पद्धतीने लढवलं काय करतात. एक्सप्रेशन चाललंय आपलं. आम्ही आता ते तुम्ही बँकेचा डायरेक्टर घेतला पाहिजे. 97व्या घटना दुरुस्तीमध्ये तो बँकेचा डायरेक्टर कारखाना घ्यायचं. आता कॅन्सर झालेलं आहे. त्याला म्हणजे बाबा काय काय दाखवा. नाही आम्ही शासन घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही घेणार नाही. म्हणजे तुमचं खातं बंद. माळेगाव कारखान्याचं खातं बंद केलं बँकेनं. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं माळेगाव कारखान्याचं खातं बंद केलं. तुम्ही सांगा चालू व्यवहार कारखाना चाललाय. रोज म्हणजे 5-20 पाण्याचे व्यवहार बंद केला. आम्ही पकडलो नाही. आम्ही लगेच रायगड बँकेनं प्रपोजल करायला गेलो. त्यांना कळालं. पुन्हा ते सांगवानं त्याचा तो काय इथं आहे ना तो उघडे का मुसळे आला. मला तुम्हाला बोलावले काकाला म्हणजे बोला काकाला बोलत तुम्ही सगळे नाही. काका गेले आले तर पलटीमध्ये पैसे तुम्ही द्या. आमची बँक आहे आम्हाला पैसे द्यायला आम्हाला काय घ्यायला अडचण नाही. घेतले आपण पैसे. म्हणजे इतकी अडवणूक करायची प्रवृत्ती आहे. काय त्याला पडलं नाही ते. तेव्हा कधी एक्सप्रेशन करायला घेतले. मशिनरी काढली. फाउंडेशन फोडले. आज 26 लोक हायकोर्टात पाठवले. वाळेगावला कुठले एक्सप्रेशन थांबवा. वेगवेगळे टोळे पाठवले. आता इलेक्शन नाही म्हणून काय सांगत नाही तर ते टोळ्याचे नाव सुद्धा देतो तुम्हाला. काय चाललंय. 8 लाख टन आपल्या समाजाचा मावळा कार्यक्षेत्रात लोक आहे. आणि तुम्ही ते बंद करता. तुम्ही सांगा ते एक्सप्रेशन थांबलं असतं कशात काय तुम्ही चालवलं असतं. मशिनरी काढून टाका.
फाउंडेशन पडले कसं केलं असतं काय त्याला त्यांच्या पुढे काय नाही त्यांचं म्हणजे फक्त त्याच या सगळ्यात आपल्याला तोडण्याचं आता काय माणसं म्हणतात मी बोर्डात बघू काय आता तो योगायोगाचा संबंध आला तर लयच गंमत बघू काय काय त्याला घ्यायचंय लक्षात आलं का अशा पद्धतीचा कारभार त्यांचा आहे त्या कारभाराला बळी पडायचं नाही त्याच्या म्हणण्याला बळी पडायचं नाही अनेक लोक येतात मी असं आहे मी तसं आहे काय काय बघा अनेक पोराची मुलाला कामा लावले तुम्ही सांगा हे कारखाना अशा पद्धतीने चालून बंद पडला ते पोराच्या नोकरीचा काय कुठला पगार कोण देणार आहे या पद्धतीने कारखाना चालवला बंद पडल्यानंतर त्याला पगार कुठला येणार आहे मला सांग त्या मंडळी सुद्धा विचार केला पाहिजे ते पुढच्या वागात नावात बसायचं की आपलं वेगळं वागायचं त्याने ठरवायचं अशा पद्धतीने सगळ्यांनी विचार करून निर्णय घ्या एवढं त्या निमित्तानं सांगतो अजून बरंच बोलायचंय पुढच्या वेळेला थोडं बोलत जाऊ थोडं बोलत जाऊ त्याच्यात आपण बराच वेळ थांबलाय जवळजवळ ते किती वाजले 4:30 वाजले 3-3.5 तास आपण जवळजवळ सगळेजण थांबला मी आपल्या सर्वात मनापासून आभार मानतो माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो.